हॅलो ऑल, मी गाऊ मल्हार. आम्ही खूप दिवसापासून एक ट्रिपला जाणार होतो आणि मल्हारच्या मामासोबत आम्ही निघालो फायनली. सो हॅलो गाईज, आम्ही चाललो दिवेआगार बीचला. हिंजेवाडी, ताम्हिणी घाट आणि त्या मार्गे आम्ही चाललो दिवेआगार बीचला. तर आपण बघूया पुढे काय घडतं. आम्ही पहिल्यांदा चाललो आहे, तर तुम्हाला सगळं आम्हाला जो एक्सपिरियन्स येणार आहे तो सगळं मी शेअर करत राहणार आहे. तरी बघूया आपण. तो हॅलो मित्रांनो, आता पुन्हा मला गाडी थांबवावं लागली. ती म्हणजे आमच्या गोंदास मल्हारसाठी. कारण मल्हारने एन्व्हायरमेंट बघितलं आजूबाजूचं आणि एन्व्हायरमेंट बघून भाऊंना लागली टॉयलेट. भाऊची व्यवस्था परिपूर्ण करण्यात आली या लोकेशनला. मल्हारचा मामा ताटली वाजवताना, भावी आमचे डॉक्टर साहेब. इमॅजिन करा, आम्ही दिवेआगारला केव्हा पोहोचणार याचं आम्हालाच ठाऊक नाही. आतापर्यंत गाडी 3दा थांबली. एक म्हणजे एकदा आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी फोटो काढण्यासाठी, दुसऱ्यांदा मल्हारसाठी आणि तिसऱ्यांदा पुन्हा मल्हारसाठी गाडी थांबवण्यात आलेली आहे. बघू शकता तुम्ही एन्व्हायरमेंट आजूबाजूचं. मल्हार, ए मल्हार, कुठे गेलं? पटकन जेवण कर. भारी मल्हार. छोटस वाडे मल्हार, शंभू. फायनली बीचवर आम्ही सगळे पोहोचलो होतो आणि सगळे ऑल पीपल एन्जॉय करताना आम्हाला दिसले आणि खूप बरं वाटलं. कारण की खूप लांब प्रवास केल्यानंतर कुठेतरी एक नॅचरल इन्व्हायरमेंटमध्ये येऊन जो आनंद मिळतो तो आनंद आम्ही या ठिकाणी साजरा करत होतो. पाण्यामध्ये आम्ही खूप खेळलो. त्यानंतर मी आणि मल्हारचा मामाही पाण्यामध्ये खूप एन्जॉय केला. मल्हारची फर्स्ट लॉंग ट्रिप होती, त्यामुळे आम्ही खूप त्याची केअर करत होतो. हॅलो मित्रांनो, आम्हाला 1 दिवस कंप्लीट झाला आहे दिवेआगारमध्ये आणि तुम्ही बघू शकतात किती ग्रीनरी आहे आजूबाजूला. गाव पूर्णपणे थकली होती तरी लवकर उठली होती आज, फक्त मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. काल जे आम्ही जेवण केलं त्याचा सगळ्यांना त्रास झाला आहे आणि सगळ्यात जास्त त्रास होणारा व्यक्ती हा आहे. मल्हार नाही म्हणत आम्ही, मल्हारचा मामा. मल्हार. हॅलो ऑल, मल्हार या ठिकाणी. मल्हारने आईची चहाचा कप सांडला होता त्याने आणि बघू शकतात मल्हार, ए मल्हार. खूप दमट वातावरण असल्यामुळे मल्हार खूप चिडलेला होता. तो रूममध्ये राहत नव्हता. फायनली त्याच्या मम्मीने बाहेर तयारीला आणलेलं होतं. त्यामुळे बघू शकतात तुम्ही दोघेजण कसे चिडून आणि संतापून तयारी करताय. मल्हारने जिथे पण गेला असेल तिथे त्याने त्याची पावर आणि त्याची आतंक दाखवलेली आहे. सगळेजण म्हणतात आमचा मल्हार शांत आहे, पण ते फक्त त्याचे आईवडीलच समजू शकतात तो किती शांत आहे. कितीला? 50. मोदक पण आहे तो दादा उकडीचे. दिवेआगारला गेल्यानंतर जर बीच पाहून झाला असेल आणि बीच नंतर जर तुम्ही कुठे जाणार तर सुवर्ण मंदिर जवळच आहे. सुवर्ण मंदिरला एक अनोखा इतिहास आहे, तो तिथे जाऊन तुम्हाला नक्कीच तो कळेल. आणि मंदिर हे खूप बघण्यासारखं आहे कारण की कोकणात हा सगळं काही परिसर निसर्गरम्य असल्यामुळे तिथलं वातावरण खूप छान असतं. तर त्यामुळे आम्ही ठरवलं की मंदिराला नक्कीच जायला हवं. मंदिरात गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटत होतं आणि गणेशाचं दर्शन मी, मल्हार आम्ही सगळ्यांनी घेतलं. दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही काही फोटो क्लिक्स केले आणि
सुवर्ण मंदिरचं सुवर्ण गणेश मंदिर हे बघून झालं असेल तर नक्कीच तुम्ही सेकंड स्पॉट हा दिव्यागारमधला जर कोणता असेल तर ते सुंदर मंदिर आहे, ते विष्णू नारायणाचं. तेही मंदिर खूप अतिशय छान आहे, बघण्यासारखं आहे. तर नक्कीच तुम्ही या मंदिराला व्हिजिट देऊ शकतात. सो हॅलो मित्रांनो, आम्ही MTDC जे रिसॉर्ट आहे, MTDCच्या रिसॉर्टच्या मागे जो प्रायव्हेट बीच आहे, त्या प्रायव्हेट बीचवर आम्ही आलो आहे. तुम्ही बघू शकता सई. हॅलो मित्रांनो, हा पूर्णपणे प्रायव्हेट बीच आहे, तुम्ही बघू शकता MTDC कॉर्पोरेशनचा. आणि करंडमध्ये फक्त मोजके लोक आहे, मी, कपिल आणि बीच बघू शकता कोणी नाही आहे. सो हॅलो मित्रांनो, हा MTDCचा रिसॉर्ट होता, मला मी दाखवला आहे. आणि हे पूर्णपणे हा इकडे या ठिकाणी कॅन्टीन आहे, रात्री राहणार आहे मी तिकडं. आणि इकडे प्रायव्हेट विलाज आहे, आपण तिकडे चाललो आहे आता. ऑसम एन्व्हायरमेंट होतं हरिहरेश्वरचं. हरिहरेश्वरला जर तुम्ही आलेच तर आल्यानंतर नक्कीच व्हिजिट द्या.